श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? चारूच लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बटाटा भजी. ही अतिशय सोपी रेसिपी मी इथे सांगितलेली आहे आणि एकदम कुरकुरीत ही भजी बनतात. पावसाळा म्हटलं की तळलेले पदार्थ सर्वांनाच आवडतात. तर मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ मी घरच्याच डाळीचं दळून आणलेलं आहे. तर मी इथे बेसन पीठमध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे. तुम्ही इथे डायरेक्ट धने आणि ते थोडेसे क्रॅश करून घेऊ शकता. मध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची आणि ओवा मी हातावरच असा चोळून टाकत आहे. त्यामुळे त्याचा सुगंध जास्त वाढतो. आणि मी चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी वापरून मी हे पीठ भिजवून घेत आहे या प्रकारे. आणि आपल्याला सोडा लगेच टाकून घ्यायचा नाही आहे, ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. या प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ भिजवून घेत आहे. पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. या प्रकारे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आणि ते मी 4 ते 5 मिनिटासाठी झाकूनच ठेवणार आहे. त्यानंतर मी इथे 4 ते 5 बटाटे छोट्या प्रकारचे साळून आणि त्याचे अशा प्रकारे स्लाईस करून घेतलेल्या आहे. जाडही नाही आणि पातळही नाही. जास्त जाड असले तर मग ते तेलात कच्चेच राहतात. या प्रकारे स्लाईस बनवून घ्यायच्या आहे आणि ते मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की किती स्वच्छ ते व्हाईट दिसत आहे. यानंतर मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि मी मिरच्या अशा प्रकारे मधून कापून घेतलेल्या आहे आणि त्या मी सर्वप्रथम तळून घेत आहे. तळलेल्या पदार्थांबरोबर या प्रकारे मिरची सर्वांनाच आवडते. या प्रकारे मी मिरच्या तळून घेतलेल्या आहे. पोपटी मिरची असेल तर छानच, पण माझ्याकडे ज्या होत्या त्या मी करून घेतलेल्या आहे. आणि आता मी यामध्ये चिमूटभरच सोडा टाकून घेत आहे. सोडा जास्त टाकायचा नाही, त्यामुळे तेल जास्त पितात भजी. सोडा टाकल्यानंतर मी एकाच दिशेने पीठ भिजवून घेत आहे. आणि त्यानंतर लगेचच मी हे बटाट्याचे स्लाईस यामध्ये डीप करून तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, त्यामध्ये लगेच हे तळण्यासाठी टाकत आहे. या प्रकारे जेवढं तेलामध्ये आपले बटाट्याचे स्लाईस बसल तेवढे तुम्ही टाकून घ्यायचे आहे. आणि हे आपल्याला मंद आचेवरच तळायचं आहे. त्यामुळे बटाट्याचे स्लाईस चांगल्या पद्धतीने शिजून निघतात तेलामध्ये. या प्रकारे अधूनमधून आपल्याला ते उलटून घ्यायचं आहे. त्यामुळे दोन्हीही बाजूंनी आपले बटाट्याची भजी चांगले तळले जातात. या प्रकारे अधूनमधून त्यावर तेलही आपण झाऱ्याने टाकू शकतो. तर आता आपले हे तळून झालेले आहे आणि ते आता आपण मिरचीच्या शेजारी टिश्यूवर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान तळले गेलेले आहे. आणि तसेच बाकीचंही आपण बटाट्याच्या स्लाईस यामध्ये तळण्यासाठी टाकून घेणार आहोत. त्याच पहिल्या पद्धतीने आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. आणि तेही आपल्याला टिश्यूवर काढून घ्यायचे आहे. या बटाट्याच्या भजीवर अजिबातच तेल जिरलेलं नाही.
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व भजी तयार करून घेतलेली आहे आणि पहिले ही भजी त्यामध्ये आहे पण ते अजिबात नरम पडलेले नाही. एकदम हे भजी कुरकुरीतच राहतात आणि तुम्ही ते गरम तर खाल्ले तर चांगलेच लागतात, पण तुम्ही ते थंडही खाऊन बघा की खूप टेस्टी लागतात. तुम्ही बघू शकता की भजीला कलरही किती छान आलेला आहे आणि तेल तर अजिबातच दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे ही बटाटा भजी तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चारूज लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.